आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। नीटची फेर परीक्षा उद्यावरती येऊन ठेपलेली असली तरी एनटीएचे घोळ काही केल्या संपत नाहीयेत। नागपूरच्या अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी थेट अबुधाबीचं परीक्षा केंद्र मिळालंय। या विद्यार्थ्यानं नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडलेले होते, मात्र एनटीएनं त्याला थेट अबुधाबीचं परीक्षा केंद्र दिलंय। आता आपल्यासोबत डॉक्टर मोहम्मद तालिब आहेत। तालिब साहेब, अब्दुल्ला तुमचा मुलगा आहे, काय त्याच्या नीटच्या परीक्षेसंदर्भात गोंधळ झालेला आहे? पहिल्यांदा जे ॲडमिट कार्ड आला त्या ॲडमिट कार्डमध्ये त्यानं बरोबर नागपूरची सरस्वती शाळा शंकरनगर दिलं होतं सेंटर, तिथे तो अपियर पण झाला, त्याने एक्झाम पण दिलं होतं, परंतु ते पेपर लीक झाल्यामुळे दुसऱ्यांदा जे परीक्षा होऊन राहिली त्याच्यात त्याने सेंटर जे आहे ते अबुधाबी दिलं। अबुधाबी सेंटर दिल्यानंतर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं, कसं झालं। मग आम्ही अप्रोच केलं, त्यांना मेल केलं, कंप्लेंट केली, तर त्यांचं म्हणणं आहे की ते चूक तर आम्ही मान्य करतो, चूक झालेली आहे, परंतु आज 4 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला नवीन ॲडमिट कार्ड इश्यू करतो। सध्या अब्दुल्लाची मनस्थिती कशी आहे? कारण उद्या परीक्षा आहे आणि त्याला परदेशात जाऊन परीक्षा द्या असं एनटीए सांगत आहे, त्याची मनस्थिती सध्या काय? सध्या तो खूप डिस्टर्ब आहे, खूप रडत होता तो काल, त्याची इच्छा नाही होती परीक्षा द्यायची। आता त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न त्याची आई करत आहे, आपण पाहू आता काय होतं का, परंतु तो खूप डिस्टर्ब आहे, याच्याबद्दल काय होत नाही। एनटीएने आपल्याला काय आश्वासन दिले आहे आणि आपली एनटीएकडे काय मागणी आहे, त्यांनी आश्वासन पाळावं? आमची मागणी अशी आहे की ह्याच्यापुढे कधी असा करू नये आणि पुन्हा एकदा त्याने पाहायला पाहिजे की बाबा कुठे कुठे आपली चूक झालेली आहे। कॅन्डिडेटने जे डिमांड केले ते डिस्ट्रिक्ट सोडून तुम्ही दुसऱ्या परदेशात कसं काय दिलं? एनटीएने डॉक्टर तालिब आणि त्यांची जी काही ॲप्लिकेशन अब्दुल्लाच्या केंद्र बदलण्यासंदर्भातली आहे त्याच्यावर लवकरात लवकर लक्ष घालावं आणि परीक्षा केंद्र या विद्यार्थ्याला बदलून देण्यात यावं अशी मागणी होत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि याच संदर्भात एक अपडेट समोर येते। नागपूरमधील अब्दुल्ला या विद्यार्थ्याला आता नागपूरचं परीक्षा केंद्र मिळालेलं आहे। एबीपी माझाच्या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट आपण पाहतोय। अब्दुल्ला या विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी अबुधाबीचं परीक्षा केंद्र मिळालेलं होतं आणि त्यानंतर एबीपी माझानं ही बातमी लावून धरलेली होती। त्या पद्धतीचा मेल देखील त्याच्या पालकांनी केलेला होता आणि त्यानंतर नागपुरातील अब्दुल्ला या विद्यार्थ्याला आता नागपूर परीक्षा केंद्र मिळालेलं आहे। तर नीटमधील हा सगळा घोळ अद्यापही काही संपायचं नाव घेत नाहीये। नागपूरमधील एका विद्यार्थ्याला थेट अबुधाबीचं परीक्षा केंद्र मिळालेलं होतं आणि त्यानंतर त्याच्या पालकांनी या सगळ्या संदर्भामध्ये एनटीएला त्या पद्धतीचा मेल देखील लिहिलेला होता। एबीपी माझानं देखील ही बातमी लावून धरलेली होती आणि एबीपी माझाच्या या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट आपण पाहतोय। या विद्यार्थ्याला अखेर नागपूरचं परीक्षा केंद्र मिळालेलं आहे। मूळ नागपुरामधलीच अब्दुल्ला नावाचा हा विद्यार्थी आहे आणि त्याला थेट अबुधाबीचं परीक्षा केंद्र मिळालेलं होतं। अगदी उद्यावरती ही फेर परीक्षा येऊन ठेपलेली आहे आणि त्यामध्येच हा सगळा सावळा गोंधळ समोर आलेला होता। एबीपी माझानं त्यांचा आवाज हा पोहोचवलेला होता आणि त्यानंतर एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आपण पाहतोय। अब्दुल्ला या विद्यार्थ्याला आता नागपूरचंच परीक्षा केंद्र मिळालेलं आहे, त्यामुळे त्याच्या समोर जे मोठं संकट ओढवलेलं होतं त्यातून त्याची सुटका झालेली आहे। मात्र या सगळ्याच नीट मधल्या या घोळाचा हा ससेमिरा काही संपायचं नाव घेत नाहीये। अद्यापही हे घोळ सुरूच असल्याचं दिसून येत आहे। आणि यानंतर